आज बनवली मी तिळाची चिक्की. खूप टेस्टी, खमंग आणि अशी गोड तिळाची चिक्की बनवलेली आहे. मी अम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लागणारं साहित्य: तीळ आणि 1 वाटी साखर. सोपी साधी रेसिपी आहे ही. आता गॅसची फ्लेम चालू करून त्यावर कढई ठेवली. कढई गरम होताच त्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेतली. आता तीळ स्वच्छ करून घेऊया. ही चिक्की इतकी टेस्टी आणि खूपच फायदेशीर आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. आता हळूहळू आपण साखर ही अशी एकसारखी परतून घेऊया. हळूहळू बघा आता या साखरेचा पाक होते. आता पाक झालेला आहे. रंग बदलेपर्यंत ही साखर परतून घेतली. पाक तयार झालेला आहे. आता तीळ स्वच्छ करून घेतली. आता या पाकामध्ये थोडंसं बटर टाकून घेते आणि एक जीव परतून घ्यायचा. थंडीच्या दिवसामध्ये हाडांसाठी तीळ खूप फायदेशीर आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि खूप छान टेस्टी अशी रेसिपी आहे. सोपी, सरळ, साधी. आता हा पाक तयार झालेला आहे. पाकामध्ये आपण तीळ टाकून घेऊया आणि दोन्हीही एकसारखं जिन्नस परतून घेऊया. तीळ या पाकामध्ये भिजेपर्यंत आपण सारखं परतून घ्यायचं. तीळ भाजायची नाही अजिबात. बघा आता छान ही चिक्की तयार झालेली आहे. आता हिला आपण आकार देऊया हवा तसा. थोडंसं तेल लावून घेते. तुम्ही तूपही लावू शकता. मी तेल लावून घेतलं. व्हिडिओ संपूर्ण बघा. आता ही चिक्की आपली तयार झालेली आहे चिक्की. आता हिला फक्त आकार द्यायचा हवा तसा. पाच ते 10 मिनिट मंद आचेवर हे पाकाची चिक्की ठेवून द्यायची थोडा वेळ, कारण की आपण तीळ भाजले नाहीत आणि सहज या पाकामध्ये ही तीळ खूप छान भाजलेले आहेत आणि खूप छान स्वाद लागत आहे. हवा तसा आता मी ही लाटी लाटून घेते. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान अशी ही लाटी आता लाटलेली आहे मी. आता हव्या तशा आकारात आता कापून घेऊया. आता याची काप करून घेते मी. थंड आहे तोपर्यंतच काप करून घ्यायचे. कडक झाल्यानंतर याचे काप करून घेता येत नाहीत. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपली ही चिक्की तयार झालेली आहे.